कोकणातून लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रथमच पहिला अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीचे अपक्ष उमेदवार शकील सावंत हे मारुती मंदिर येथून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीने जात आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कशा प्रकारे या राजकारणामध्ये आलेले माहिती देऊया. इच्छुक आहे आणि का म्हणून तुम्ही राजकारणात आला? आज मी नॉमिनेशन फॉर्म माझा भरतोय. माझा अजेंडा आहे की विकास नाही झाला इथं. आज मुलांसाठी 12वी झाल्यानंतर त्यांना मुंबई पुण्याला जायला लागतं. हे विद्यापीठ नाही बनवू शकले. आज पाऊस भरपूर पडतो कोकणात, डॅम नाही आहेत. मार्च एप्रिल मेपासूनच टंचाई चालू होते पाण्याची. तर मी हे सर्व बघितल्यानंतर मला असं वाटलं की मी उभा राहायचं आणि हा सर्व विकास करायचा. आज रस्ते बघा, मुंबई गोवा हायवे 14 वर्ष झाली अजून रस्ता झाला नाही. तर 10 वर्षे ॲट प्रेझेंट जे खासदार आहेत त्यानं काही केलं नाही. तर तुम्ही ह्यावेळी मला संधी द्या आणि 5 वर्षामध्ये तुम्ही बघा तुमचा विकास काय होऊ शकतो. तुम्ही बदलाव करा, डेफिनेटली मी तुम्हाला त्याचा रिझल्ट आणून देणार. तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी काय तुमचा कुठला प्लॅन आहे का? विद्यापीठ, इंडस्ट्रीज आणायचे आहेत. आज पुरुष शिकत आहेत, त्यांना जॉब्स नाही आहेत, घरात बसलेले आहेत. स्मॉल स्केल इंडस्ट्री, मोठे इंडस्ट्रीज, जेवढे इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर आपल्याला टुरिझम हब करायचं आहे. आपल्याकडे एवढे सुंदर बीच आहेत, क्रिस्टल बीच आहेत, एकदम गोव्यापेक्षा चांगले बीच आहेत. आपण चांगले हॉटेल बनवू शकतो तिथं. बरेच पर्यटक येतील आणि त्याच्यानं त्यांना नोकऱ्या भेटतील. तर मी सर्वांना आवाहन करतो आहे की ह्यावेळी तुम्ही जेवढे बाहेर निघू शकता मतदानासाठी तेवढे निघा आणि मला मतदान करा. त्यांचं जे उमेदवार शकील सावंत आहे त्यांचं असं मत आहे की तरुण वर्गासाठी ते कटाक्षाने परिश्रम घेऊन काम करणार आहे. आपल्या कोकणामध्ये वेगवेगळे बीच आहेत, त्यांना वेगळा दृष्टिकोन देणार आहे. त्यामुळे पर्यटन आपल्याकडे वाढतील, पर्यटक लोक येतील अशी त्यांची इच्छा आहे. टाइम्स डिजिटल सजा जमीर खलबे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.